मोठी दिव्य मूर्ती अशी उभारलेली, डोळे लाल असे त्यांना असं ते दिसलं. सकाळी उठल्यानंतर ते मला म्हटले की मला रात्री स्वप्न पडलेलं आणि स्वप्नात अशी महाराजांची मूर्ती उभारलेली दिव्य स्वामी दिसले, डोळे लाल झालेले. पण महाराज म्हटले की दूध पिऊ नकोस वगैरे असं काहीतरी विषय होता. तर म्हणजे माझा काय विषय की दूध पिऊ नको असं महाराज कसे म्हणतील? दूध म्हणजे अमृत आहे, अशा तशा गोष्टी वगैरे सगळ्या असेल कदाचित काहीतरी. आणि असेल म्हटलं, पडलं असेल स्वप्न, बघू म्हटलं काय पुढं आता काही गोष्टी दिसतात, कळतात आपल्याला. असं बोलून माझं झालं आणि मी आत किचनमध्ये चहा करायला गेलो. चहा वगैरे ठेवला आणि दुधाचं पातेलं उचललं, प्लेट सरकोली उचललं आणि चहामध्ये दूध घालत होतो आणि पाल पडली. तर ती ऑलरेडी दुधात पडली होती. तर ते स्वामींनी आदल्या दिवशी रात्री स्वप्नात सांगितलेलं, पण आम्हाला त्या गोष्टी कळल्याच नव्हत्या. मी नेहमीसारखा चहा ठेवला आणि दुधाचं भांडं उचललं आणि चहा ठेवायला गेलो. पण चहा ठेवला, दूध ओतताना ते दुधातून पडली. त्यामुळे ते तिथं क्लिक झालं आम्हाला